साहेब की जे भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत त्यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जात आहे. डोंगरनावे संघाच्या वतीने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवाजी खुणे आणि त्यांच्याबरोबर तानाजी खुणे अशी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज जय दिघे गोलंदाजीच्या मार्गावर 4 षटकांचा सामन्याचं पहिलं सत्र सुरू. शिवाय यांनी समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका खेळला. एक षटक चूक करतोय. एक तर पूर्ण असेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हे पाहावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला डेंजर झोन मध्ये प्रेशराइज करतायत इथे बॅटर तानाजी आणि त्याचमुळे 2 धावा इकडे पूर्ण झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. रविराज ब्लास्टर्स जांभुडे त्याचबरोबर जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे सुरू असलेला आपण बघत आहात. शिवा खुणे बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न करतात. चेंडू पडल्यानंतर थोडा वळलाय, परंतु जे अपेक्षित वळण इथे हवं होतं गोलंदाजाला तितका चेंडू वळत नाही आणि त्याचमुळे उजव्या स्टेच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल करत असताना आपण बघतो. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साइड मध्ये स्लॉक करायचं होतं. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूवर मिळते. फुलर लेनचा चेंडू होता आणि त्याचमुळे इथे कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू फळीचा संपर्क आला नव्हता आणि त्याचमुळे निर्धाव चेंडू दरम्यान आपण बघतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 1 षटक तुम्हाला मिळतं, ज्यावेळेस निर्धारित 4 षटकांचे सामने असतात. जय दिघेचं हे प्रथम षटक, पहिलं षटक व्यक्तिगतरित्या त्याचबरोबर सांघिक रित्या सुद्धा हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी जय तयार आहेत. जर्सी नंबर 17. आतापर्यंत 3 धावा धावपलकोर जोडले गेलेले आहेत. शिवासाठी समोर ठेवलेला चेंडू आणि ही संधी हुकेल तर तो शिवा कसला. यावेळेस इथे स्लॉकचा फटका अगदी चांगल्या पद्धतीने खेळत असताना चेंडूला धाडलेला डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून हवाई यात्रा आणि हा षटकार. धावांबरोबरच धावपलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 9. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेले, त्याचमुळे 3 चेंडू अजून येणं शेष आहे. या अगोदरचा फटका फार चांगला होता, समोर ठेवलेला चेंडू होता, त्यावर स्लॉकचा फटका खेळलेत फलंदाज. खरं तर क्रिकेटमध्ये जो आमूलाग्र बदल झालाय त्यामधीलच हा बदल आहे. कारण पूर्वी अशा पद्धतीचा समोर ठेवलेल्या चेंडूला तुम्हाला फक्त ड्राईव्ह करता येऊ शकत होतं, किंबहुना त्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकत होते, परंतु आता अलीकडे तसं केलं जात नाही. अलीकडे अनेक नवीन नवीन फटके आलेले आहेत. त्याचाच परिचय शिवाने अगोदर दिला होता. त्यानंतर इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा अत्यंत चांगला देखणा आणि दर्जेदार फटका. षटकारानंतर आलेला आणखी एक बहारदार फटका, चौकार. या अगोदर ऑन साइडला षटकार आला होता, त्यानंतर ऑफ साइडला एक अत्यंत दर्जेदार कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका, पुस्तकी फटका असंही त्याचं आपण वर्णन करू शकतो. चांगली फटकेबाजी शिवा खुणेची. आणखी एकदा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इथे पूरक वापर करत असताना शिवाने बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा एक अप्रतिम आणि देखणा फटका दाखवलेला आहे. आणखी एक चौकार. नयन रम्य, नेत्र दीपक अशा पद्धतीचे फटके फलंदाज खेळतायत. बॉडी बॅलन्स अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवतायत, मागच्या पायावर जात आहेत. हँड आय कोऑर्डिनेशनचा वापर करत असताना उजव्या इष्टीच्या बाहेरच्या चेंडूला अगदी बरोबर त्याची योग्य ट्रीटमेंट देत असताना सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत.
गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी शिवाची, सुंदर फटके आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू आणखी एकदा ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला उपस्थित, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता 2 धावा इकडे पूर्ण करत असताना फलंदाजांना आपण बघत आहात आणि याचमुळे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेले आहे, ज्यामध्ये फलंदाज शिवा खुणे यांची फलंदाजी आपण पाहिली आणि एकूण धावा इथे वसूल केल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 19. पहिल्या षटकामध्ये धावा आलेले आहेत 19, एकही फलंदाज बाद झालेला नाही, तो म्हणजेच जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगर नावेचा. त्याचमुळे हे षटक फार चांगलं राहिलेलं आहे डोंगर नावेसाठी. निर्धारित 19 निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक असतं. या पद्धतीच्या सूचना बऱ्याचदा समालोचकांच्या वतीने दिल्या जातात. आजचा दिवस महाअंतिम दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये मेगा फिनाले आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे प्रत्येक मिनिटाचं महत्त्व फार वाढलेलं आहे. या डावाचा जर विचार केला तर बरोबर 5 मिनिटं घेतली गेलेली आहेत पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. 11:33 मिनिटाने या सामन्याला इथे सुरुवात झालेली आपण पाहिलेली आहे. त्याचमुळे वेळेकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. जय दिघे आता यावेळेस एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये जात असलेले आपण बघत आहोत. पियुष येत आहेत क्रमांक 2चं षटक फेकण्यासाठी. हे 2 गोलंदाज, ज्या 2 गोलंदाजांनी प्रभावित कामगिरी केलेली आहे गेली 2-3 वर्ष जांभुटे संघासाठी. दुसरं षटक सुरू होते. स्ट्रायकिंग याला बॅटर तानाजी. तानाजीसाठी आखूड टप्प्याचा चेंडू, इनर एज लागते. इथे जोखमीची धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला होते, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांनीही केला होता. अपर कट करायचं होतं चेंडूला, परंतु त्यामध्ये इथे यश मिळाले नाही फलंदाज तानाजी खुणेला. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्त्वाच्या असतात. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या षटकामध्ये 19 धावा मिळवता त्यावेळेस मिळालेली सुरुवात तुम्हाला कन्सॉलिडेट करायची असते, त्यासाठी प्रयत्नरत मैदानाच्या आतमध्ये राहावं लागतं. शिवा खुणे स्ट्रायकिंग एंडला. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल. चेंडू पुढच्या दिशेने जायचा तर तो मागच्या बाजूने आलेला आहे. डेड बॉल इथे खरं तर घोषित करत असताना पंचांना आपण बघत आहोत. मृत चेंडू अशा पद्धतीने त्याचा उल्लेख आपण करू शकतो. मृत या अर्थाने की त्यावर घडणारी कोणतीही क्रिया इथे कन्सिडर केली जात नाही, म्हणून त्याला डेड म्हटलं जातं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची रचना बदलवली गेलेली आहे. पॉइंटला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये घेतलं जात आहे, गलीकडे सरकवलं जात आहे. शिवाने तरी सुद्धा क्षेत्ररक्षण भेदलेलं आहे. क्षेत्ररक्षक जिकडे उभे होते त्यांच्या बाजूने चेंडूला काढलेला आहे. व्हॉट ए ग्रेट प्लेसमेंट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. वन्स अगेन ग्रेट हिट. खुणे नावाचं वादळ बऱ्याचदा घोंगावलेलं आपण पाहिलेलं आहे क्रीडा नगरीमध्ये. ज्या ज्या वेळेस फलंदाजीसाठी येतात वेगळा आत्मविश्वास बरोबर घेऊन येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळे फटके जर आपण बघितले प्रॉपर शेपने खेळत आहेत. मैदानाच्या चारही बाजूंचा वापर करत असताना खेळत आहेत. इथे यावेळेस हुक केलेला आहे, तिकडेही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीत. गोलंदाज बदलला, अँगल बदलले, क्षेत्ररक्षणाची रचना बदलली, परंतु प्रत्येक वेळी चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. आणखी एक चौकार. बनत चाललेलं आहे. रणनीती तर आखली जात आहे. बघा एष्ट्यांच्या मागे जय दिघे यांना शिवा खुणे याच्याविषयी सगळ्या गोष्टी माहित आहेत, कशी फलंदाजी करतायत, परंतु त्याही पेक्षा पुढे जात असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य रीतीने देत आहेत. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस डावीचा फटका पाहतोय. पहिली धाव अत्यंत वेगाने पूर्ण करतायत, दुसरीसाठी प्रेशराइज करतायत आणि त्याचमुळे 2 धावा इथे पूर्ण होत असलेल्या आपण बघत आहोत. अपोलोजाइज इथे केलेलं आहे क्षेत्ररक्षकाने, ज्या पद्धतीने हात वर करून सांगितलं की हो माझी चूक झालेली आहे. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. क्रिकेट खेळत असताना या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरत असतात. त्याचबरोबर प्रत्येक फटक्यावर फटका खेळल्यानंतर तुम्हाला 2-2, 3-3 धावा मिळतील असं नाही, परंतु पहिली धाव ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त वेगाने कंप्लीट करता त्यावेळेस क्षेत्ररक्षकावर सुद्धा सायकोलॉजिकल प्रेशर येत असतो आणि त्यातून क्षेत्ररक्षकाच्या चुका होत असतात. तेच झालं होतं मयूरच्या बाबतीत. 2 धावा मिळाल्या.
मनकड विकेट या स्पर्धेमध्ये मान्य आहे आणि त्याचमुळे पियुषने ते केलेलं आहे. याचमुळे फलंदाज तानाजी खुणे याचा दुर्दैवी अंत होत असलेला आपण बघत आहोत. फलंदाज तानाजी खुणे बाद. झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत शेळके येत आहेत. कालच्या दिवसामध्ये बरटपाडा 11 बरटपाडा संघाचे एक फलंदाज मी बघितले होते, पायाला अगदी पट्टी लावून आले होते आणि त्यांना शूज सुद्धा तिकडे घालता येत नव्हते. परेश कोर होते तिकडे असोळेचे आणि तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाले होते. फलंदाजी करण्यासाठी गेले, रनर बरोबर घेतला. फलंदाजी तितकी यशस्वी झाली नव्हती, परंतु या सगळ्या गोष्टीमधून महत्त्वाचा विषय असा आहे की हे डेडिकेशन आहे क्रिकेटचं, की जे आता 2 चौकार निश्चितच त्याच्या विरोधात जरूर आले होते. धावपलकावर फुलटॉस चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. शिवा कुणेला पायांमध्ये चेंडू ठेवणं म्हणजे गोलंदाजाने त्याच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आणि बॅटच्या अगदी मधोमध घेत असताना चेंडूला फेकलेला आहे. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. या षटकाचा शेवट होत असताना हा षटकार दरम्यान इकडे आलेला आपण बघत आहोत आणि अर्थात 36 वर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये एक षटकार आणि 2 चौकार आपण पाहिले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये पियुषच्या विरोधात एक षटकार आणि 2 चौकारच आलेले आहेत. त्यामुळे दोन्ही षटकांचा जर आपण विचार केला तर दोन्ही षटकांमध्ये मोठे फटके 3-3 आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिवा कुणे काय खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी हे नाव जर आपण बघितलं इतिहासामध्ये तर ते लढाऊ वृत्तीचं नाव आहे. शिवाजी म्हटलं की जिद्दीचं दुसरं नाव आहे आणि तीच जिद्द मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेला शिवा कुणे आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. व्यक्तिगतरित्या शिवाजीच्या धावा बनलेल्या आहेत 34 आणि 11 चेंडूंचा तो सामना करतो. या स्पर्धेचा पहिला दिवस जर आपण बघितला तर त्या पहिल्या दिवसामध्ये पराग वॉरियर्स भालुक संघाच्या वतीने काळूराम विशे याने 15 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी केली होती आणि तो ठरला होता या स्पर्धेतील पहिला असा फलंदाज की ज्याने मेडन हाफ सेंचुरी तिकडे पुट ऑन केली होती आणि तीच संधी आहे इथे फलंदाज शिवा कुणे यांच्याकडे. पाहिजे शिवा या संधीचा कसा वापर करतील. आता इंजुअर्ड असलेले फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येत आहेत, कारण प्रशांत जर आपण फिटनेसचा विचार केला तर अनफिट आहेत, परंतु तरी सुद्धा खेळपट्टी गाठलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे प्रशांतच्या वतीने. पहिला चेंडू इथे फुलर यांचा आपल्याला पाहायला मिळतो मयूरचा. मयूर हे सुद्धा अत्यंत चांगले नामवंत खेळाडू आहेत जांभुडे संघाच्या वतीने. फलंदाजी, गोलंदाजी त्याचबरोबर विकेट किपिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी चांगली असते नेहमी मयूरची. फुलटॉस चेंडू, यावेळेस इथे फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदलेला आहे. एक टप्पा घेत असताना चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. इथे आक्रमण थांबत नाही. फलंदाज बाद झाले तरी आक्रमण तेच सुरू आहे. आणखी एक चौकार. फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, त्याचा योग्य समाचार घेतला प्रशांतने. आणखी एक फुलटॉस चेंडू. यावेळेस काय केलेलं आहे, पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांना भेदलाय. हो अगदी बरोबर. पुन्हा एकदा चेंडू घरंगळत असताना इथे अलॉंग दी कार्पेट निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकारानंतर आलेला आणखी एक मोठा फटका, आणखी एक सक्सेसफुल प्रहार आणि पुन्हा एकदा चौकार. मध्ये सुरू आहे द्रुत गतीने, भरधाव वेगाने धावपलक पुढे सरकत आहे. समोर ठेवलेला चेंडू इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. मंगेश उपस्थित. एक धाव तर पूर्ण दुसरीसाठी प्रेशराईज करतायत. पाहता 2 धावा इकडे कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. फलंदाजी बहरलेली आहे.
अत्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ अर्थात डोंगरनावे संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याची कारणं जर आपण विचारात घेतली तर ज्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या षटकामध्ये शिवा कुणीने केलेली आहे, 19 धावांचा स्टार्ट त्याने दिला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेलं नाही डोंगरनावे संघाने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इकडे करत आहेत आणि चांगला चेंडू आहे, लेंथ बॉल होता परंतु पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत असताना आपण बघतो आणि त्याचमुळे इथे ही उसळी टॅकल करता आली नव्हती बॅटर प्रशांत शेळकेला. पुन्हा पुन्हा निश्चितच ही गोष्ट महत्वाची आहे, प्रशांत शेळके थोडी इंज्युअर्ड आहेत त्यामुळे या सगळ्या हालचालींवर परिणाम होईल. परंतु इथे इथे आपण बघूया हवाई मार्गे चेंडूला धाडलेला पायांमध्ये चेंडू होता त्याला लॉफ्ट केलेला आहे आणि पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषा भेदण्यामध्ये यश मिळते. प्रशांत शेळकेचा हा इयर स्ट्राईक, आणखी एक षटकार. आहे धावपलकर धावा 52 अर्थात 52 लागलेले आपण बघत आहात. पाहायचंय यानंतर आणखी 6 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे आणि त्या 6 चेंडूंमध्ये किती धावा बनतील यामुळेच टार्गेट किती दिलं जाईल याची चर्चा आपण करू शकू. ही खेळपट्टी जर आपण व्यवस्थितरित्या निहाळली तर सिमेंटची पिच आहे. या खेळपट्टीवर फलंदाजाने धावांची लयलूट केलेली आपण पाहिलेली आहे. अनेक फलंदाजांची फलंदाजी या खेळपट्टीवर भरलेली आपण पाहिलेली आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जे फलंदाज फॉर्ममध्ये नव्हते त्या फलंदाजांना फॉर्ममध्ये आणण्याचं काम विकेटने केलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक फलंदाज आपण पाहिलेले आहेत. शिवा कुणेचा विचार केला तर मागची 2-3 वर्ष इतिहास जर आपण पाहिला तर शिवा कुणे दर्जेदार फलंदाजी करत राहिलेले आहेत आणि प्रशांत हे अत्यंत आक्रमक फलंदाज आहेत आणि त्याचं आक्रमण त्याने मैदानाच्या आतमध्ये सुरू ठेवत असताना एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्यामध्ये 17 आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा इकडे मिळालेल्या आहेत. चौथं षटक शिवासाठीचा पहिला चेंडू अत्यंत चांगला वाईड यॉर्कर दरम्यान इथे फेकत असताना गोलंदाज करणला आपण बघत आहोत. या दोन गोलंदाजांची चर्चा नेहमी मी छेडत असतो. जांभुडे संघाच्या वतीने रविराज ब्लास्टरचे हे 2 हिरे आहेत असं म्हणायला हरकत नाही. या अगोदर पियुषवर मार जरूर पडलाय, पाहायचे करण कशी गोलंदाजी करतील. शिवाने इथे यावेळेस काय केलेलं आहे, 2 स्टान्स बदलण्याचा प्रयत्न केला. या अगोदर उजव्या स्टेजच्या बाहेर कमिट झाले होते, त्यानंतर पुन्हा एकदा लेग स्टिकला येत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. एकाच वेळी जर 2 मानसिक कृती तुम्ही केल्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हालचाली केल्या, 2 स्टान्स घेतले तर फलंदाज थोड्या अडचणीत येत असतात. त्याचा प्रत्यय आपल्याला आला. एक धाव इकडे मिळालेली आपण पाहिलेली आहे आणि त्याचमुळे धावफलक पुढे गेले. 53 धावांपर्यंत गेलेला डाव आहे. लेग बॅकच्या रूपाने ही धाव निश्चितच पूर्ण केली गेलेली आहे. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे, 53 बनलेले आहेत. 65 धावांपर्यंत जर हा डाव गेला तर ते धावफलक दुसऱ्या सत्रामध्ये चेस करणं तितकं सोपं नसणार आहे. प्रशांतने आणखी एकदा इथे बॅटला स्विंग दिलेली आहे आणि चेंडूला पाठवलेला आहे पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसातील हा सगळ्यात लांब पल्ल्याचा आणि दूरवर जाणारा षटकार. त्यानंतरचा सामना निश्चित झालेला आहे. दोन्ही संघ याच परिसरातील हाकेच्या अंतरावरचे आहेत, त्यामुळे विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकीसाठी मिड इनिंग ब्रेकमध्ये प्रस्तुत व्हायचं आहे. या षटकातील एक मोठा फटका या अगोदर आपण अनुभवला, त्यामुळे धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आहेत 59 म्हणजेच 59. 7 चेंडूंचा सामना करत असताना 22 धावांवर प्रशांत शेळके खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने 13 चेंडूंमध्ये 34 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन शिवा खुणेचं. जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये इथे उतरलेला आपण बघतो. हा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. RD अर्थात रमेश दस त्याने टिपलेला आहे जेल आणि याचबरोबर आक्रमण इथे थांबवलं गेलेलं आहे प्रशांत शेळकेचं आणि इथे दुसरा मोठा हादरा बसतोय जय गावदेव डोंगरनावेला.
बाद झालेले आपण बघितले होते. 2च चेंडूचा सामना करण्याची संधी तानाजीला मिळाली होती. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. करण स्ट्रायकिंग एंडला जय. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस काढा लागते. मागच्या बाजूने चेंडू जातो. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न इथे डायरेक्ट हिट जरूर आलेली आहे. पाहिजे एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाही. शेवटच्या चेंडूसाठी स्ट्रायकिंग एंड शिवा कुणेकडे हवाय आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. टीव्ही अंपायरना विचारणा केली गेलेली आहे की ही धाव पूर्ण झालेली आहे की अपूर्ण. याविषयी खरं तर टेक्निकल सपोर्ट इथे डिमांड केला गेलेला आहे. टेन क्रिकच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अत्यंत चांगलं गुणात्मक आणि दर्जेदार प्रक्षेपण या स्पर्धेचं टेन क्रिकने आतापर्यंत केलेलं आहे. फलंदाज सेफ आहेत. नॉट आउट. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला तुमची जबाबदारी माहीत असणं अत्यंत गरजेचे की आपण या मैदानाच्या आतमध्ये का आलेलो आहोत किंवा गावाच्या संघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला का मिळालेली आहे. म्हणजे तुमचा रोल जर तुम्हाला माहीत असेल तर तो रोल प्ले करण्याची मानसिकता तुमच्याकडे येत असते. तसा तुम्ही विचार करत असता आणि आतापर्यंत फलंदाजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने फलंदाजी केलेली आहे. प्रत्येकाने आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडलेली आहे. शिवाने यावेळेस इथेच लॉक करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट गरजेची होती. एक तर पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडी अतिरिक्त घाई झालेली आहे. 2 पूर्ण तिसरीसाठी प्रयत्नरत आहेत परंतु एक मार्गी प्रयत्न झाला. 2 धावा मिळाल्या. अतिरिक्त घाई जय दिघे यांची खरं तर इथे आपण बघितलेली. बॅकअप मिळालं. बॅकअप जर मिळालं नसतं आरडीचं तर चेंडूने सरळ सीमारेषा गाठली असती. क्रिकेटमध्ये जर तरला निश्चितच थारा नाही आणि याचमुळे पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचले 62 पर्यंत. 63 धावांचा डोंगर सर करावा लागेल सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आणि फलंदाजी करणारा संघ असेल रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे. मित स्पोर्ट्स जामगर आणि त्यांच्या विरोधात दहीगाव असा हा यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेच या. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपण संपन्न करत आहोत. कोरावळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेवजी धुमाळ साहेब यांना इथे सन्मानित केलं जाते. रोहित धुमाळ आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. रोहित धुमाळ यांच्या शुभ हस्ते नामदेवजी धुमाळ की जे ग्रामपंचायत कोरावळेचे उपसरपंच आहेत या मान्यवरांना आपण सन्मानित करत आहोत. आपण ऑनस्क्रीन बघू शकता रोहितजी धुमाळ साहेब नामदेवजी धुमाळ साहेब यांचा इथे सन्मान संपन्न केला जाते रोहितजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत हरिभक्त परायण सुनील महाराज धुमाळ यांनाही इथे सन्मानित केले जाते. महेश धुमाळ आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत रोहित धुमाळ यांनाही इथे सन्मानित केले जाते. सचिन आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. खूप खूप धन्यवाद. खाटेकर आणि त्याचबरोबर जामघर या दोन संघांदरम्यान दहीगाव आणि जामघर या दोन संघांदरम्यान जो सामना आहे त्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच आपण जॉईन व्हा. हरिभक्त पर्यंत सुनील महाराज धुमाळ आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी नाणेफेकी कक्षामध्ये या. बजरंगी बॉयज दहीगाव आणि त्यांच्या विरोधात मित स्पोर्ट जामघर अशी ही यानंतरची पहिल्या फेरीची लढत.
बजरंगी बॉईज दहेगाव संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे, त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करा. मयूर मार्के आणि सचिन बिराडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेली आपण बघू शकू. या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 14 आहे, शेवटचा दिवस, महाअंतिम दिवस. आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला महाअंतिम सामना म्हणजेच मेगा फिनाले खेळवायचा आहे, त्याचमुळे वेळ अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. प्रत्येक मिनिटाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलेलं आहे, त्याचमुळे वेळेच्या बाबतीत गांभीर्य बाळगायचं आहे. या अगोदर आपण बघितलं होतं MS11 चापेवाडी संघ उशिराने दाखल झाले होते, त्यांना 3 चेंडूंची पेनल्टी तिकडे घोषित केली गेली होती आणि तरी सुद्धा चांगले खेळले. MS11 चापेवाडी कोणताही तिकडे त्याने तर्क वितर्क केला नाही, कोणताही वादविवाद तिकडे केला नाही. जी पेनल्टी मिळाली ती स्वीकारली, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 षटकांमध्ये जवळजवळ 52-53 धावा त्याने बनवल्या होत्या, 3 चेंडू कमी असताना. म्हणजे 3 षटका आणि 3 बॉल, 15 चेंडूंमध्ये 52 धावा त्याने धावपलकर जोडल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघ याच गावातील जय भोलेनाथ क्रिकेट क्लब कोरावळेकर याने त्यांना परास्त केलं होतं. जितू धुमाळ, त्याचबरोबर सागर, त्याचबरोबर TD या सगळ्या फलंदाजांची चांगली कामगिरी तिकडे झाली होती. इथे बनवायचे धावा 63 आणि ही कामगिरी खांद्यावर घेत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. दुसऱ्या डावाला सुरुवात, गोलंदाज जय बिराडे, स्टार्किंग एंडला बॅटर मयूर मार्के. मयूर मार्केला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येतोय. बॅकअप अवेलेबल आहे यावेळेस दीपकचं आणि त्याचमुळे चेंडू इकडे आडवला जात आहे आणि त्याची फेकी होईल. याच दरम्यान एक धाव, एका धावेसोबत रविराज क्रिकेट क्लब जांभुर्डे आणि त्याचबरोबर फलंदाज मयूर मार्के यांच्या डावाला इथे सुरुवात मिळत असलेली आपण बघत आहोत. पहिल्या डावाचा विचार केला तर शेवटचं षटक करणने फक्त 7 धावा खर्च केल्या, त्यामुळे 62 पर्यंत धावफलक आडलं, अदरवाईज ते अजून पुढे गेलं असतं. सचिन बिराड्याची एज लागली, एष्ट्यांच्या मागे टिपलाय इथे अत्यंत चांगला दर्जेदार झेल आणि याचबरोबर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज सचिन बिराडे याच्या खेळीचा अंत झालेला आहे. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघाला लागलेला हा पहिला हादरा, फलंदाज सचिन बाद. सचिन बिराडे बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय मार्के अर्थात बाबू दाखल होत आहेत. या अगोदर 2 चेंडू फेकले गेले जय बिराडेच्या वतीने. बघा, तुम्हाला 62-63 धावा बनवायच्या असतील तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला कमीत कमी 13, 14, 15 धावा घेणं बंधनकारक असतं. अक्षयने खेळलेला हा कंट्रोल पुलचा फटका, क्षेत्ररक्षक दीपक तिकडे उपस्थित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला, फेकी झाली, त्याचमुळे फक्त आणि फक्त एक धाव इकडे पूर्ण होत असलेले आपण बघू शकू. एका धावेनिशी धावफलक पुढे जाते. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 2. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी ही स्पर्धा मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघत आहात. अलीकडे मुरबाड तालुक्यातील स्पर्धांचं आयोजनाचा जो स्तर आहे तो प्रचंड वर गेलेला आहे. पुढे आले, फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 2 पावलांचा वापर फलंदाजाने तिकडे केला होता आणि त्यानंतर फुलटॉस चेंडू डिलिव्हर केला होता गोलंदाजाने. मला असं वाटतं फलंदाजाचं फुटवर्क चेक करून तो चेंडू तिकडे फेकला असावा. रिप्ले बघणं इंटरेस्टिंग असेल की गोलंदाज तिकडे मध्ये पॉज घेतला होता गोलंदाजाने की नव्हता. फ्रॅक्शन ऑफ सेकंड, अगदी कमी वेळ मिळाला होता गोलंदाजाला. स्विच करण्याचा प्रयत्न, आणखी एक फुल टॉस. वेळ थोडी विरोधात चाललेली आहे. जे निर्णय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मयूर मार्के घेत आहेत त्या निर्णयाचं एक्झिक्युशन योग्य रीतीने करता येत नाही. बघा, निर्णय ही एक अशी गोष्ट असते, ते घेणं आपल्या हातात आहे, त्याचबरोबर ते योग्य आहे की अयोग्य हे ठरवणं सुद्धा सर्वस्वी आपल्या हातातच असतं. कारण घेतलेला निर्णय हा योग्य ठरवण्यासाठी जी दुर्दम्य इच्छाशक्ती हवी आहे, जे परिश्रम, जी मेहनत हवी ती आपल्याला घेता आली पाहिजे. उजव्या यष्टीच्या फार बाहेर शफल झाले आणि इथे कनेक्शन अत्यंत चांगलं आलं.
स्वीट स्पॉटवर चेंडू इथे घेतला, त्यानंतर स्वीपचा फटका दाखवला आणि दन करत असताना चेंडू लॉंगलेग रिजन्सी सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. या षटकातील आलेला पहिला मोठा फटका आणि या षटकातील शेवटच्या चेंडूवर आलेला हा चौकार. अठरा चेंडू आणि 57 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरेल. हे बघा, हा बघा ऍक्शन रिप्ले. उजव्या स्टेजच्या फार बाहेर निघून तयार झाले होते. लॉंग वे शेपल अँड देन एक्झिक्यूट. चला दुसरं षटक लगेच सुरू करावं लागेल, कारण वेळेची बचत हे सुद्धा फार मोठं आव्हान आहे आजच्या दिवसातील. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटांचा वापर इथे गोलंदाजाने केलेला आहे आणि त्यातल्या त्यात जय बिराडे हे असे गोलंदाज आहेत, ते फलंदाजांसाठी अधिकचा वेळ विचार करण्यासाठी देत नाही. चेंडू हातामध्ये आला की लगेचच त्यांची गाडी ऑन होत असते, लगेचच ते गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असतात. नवीन गोलंदाज दीपक शेळके मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक फेकण्यासाठी तयार होत आहे. आता इथून पुढे आक्रमकतेकडे जावं लागेल. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी गोलंदाज जयने केलेली आहे. त्या षटकाचा विचार केला तर 6 धावा त्याने खर्च केल्या. चला सामन्याचा रिदम लॉस करू नका, लगेचच क्रमांक 2चं षटक सुरू करा. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होत असलेला आपण बघू शकू. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये जी बंधनं होते ती आता शिथिल झालेली आहेत. जर्सी नंबर 26. पहिल्या चेंडूवर इथे चांगला फटका. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार निघून जातोय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्नरत होते, परंतु ते काहीही करू शकले नाहीत. प्लेसमेंट अत्यंत चांगली ठरलेली आहे आणि त्याचमुळे चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. चौकार. बासष्ट बनलेले आहे, तर दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या डावामध्ये 63 बनूच शकतात, परंतु त्या पद्धतीने तुम्हाला योग्य फलंदाजी करावी लागेल. इथे फटका फसलाय. पाहायचंय स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत. इथे हा जेल टिपला गेलेला आहे आणि याच बरोबर ज्या फलंदाजाने अगोदर चौकार दाखवला त्या फलंदाजाच्या संघर्षाला पूर्ण विराम देण्याचं काम गोलंदाज दीपक शेळके यांनी केलेलं आहे. कॉट अँड बोल्ड बाय दीपू. एस बॅटर अक्षय मार्के डिपार्ट्स. फार मोठी जादू असते. तुषारही आमचे संगीत प्रेमी आहेत. इथे संगीत लागलं की मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी असताना त्यांचे हात त्यांच्या मांड्यांवर थिरकलेले आम्ही पाहिलेले आहेत. 16 चेंडू आणि 53 धावा असं समीकरण यानंतर उरत आहे. या अगोदरच्या चेंडूवर पुलचा फटका खेळायचा होता. मिसटायमिंग फटका आला. व्यवस्थितरित्या टायमिंग जुळवता आलं नव्हतं फलंदाजाला आणि त्याचमुळे फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. दीपक. रमेश षाटीचा हा चेंडू भरदा वेगाने फेकलाय. पडल्यानंतर थोडा खाली राहिला. डायरेक्ट हिट आणि याच बरोबर आणखी एका फलंदाजाचं काम इथे तमाम झालेलं आहे. एष्ट्यांच्या मागे शॉर्ट लेग मध्ये दिनेश कुणे तिकडे उपस्थित होते आणि दिनू म्हटलं की प्रॅक्टिससाठी तितका वेळ देत नाही, परंतु ही संधी त्यांना क्षेत्ररक्षणाची मिळालेली आहे. तिचा चांगला वापर केला. यष्ट्यांचा अचूक वेध घेतला आणि याचमुळे आणखी एका फलंदाजाचा दुर्दैवी अंत होत असलेला आपण बघतोय. बॅटर रमेश धस यावेळेस परतत आहेत. पण उल्लेख करू शकू. फलंदाज इथे बाद झालेले आहेत. रमेश जश मैदानाच्या आतमध्ये
दिनेश मार्के की जे संघाचे संघनायक आहेत ते उपस्थित झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर षटकाची सुरुवात चौकाराने जरूर झाली होती, परंतु त्यानंतर चांगला छोटेखानी कमबॅक इथे दिलेला आहे, तो म्हणजेच गोलंदाज दीपक शेळके अर्थात दीपूने एक अत्यंत चांगला झेल त्याच्या वतीने टिपला गेला. त्यानंतर यष्ट्यांच्या मागे शॉर्ट लेगने डायरेक्ट हिट दिली. दिनेशसाठी फुलटॉस, आणखी एक फटका फसलाय. आणखी एकदा टांगती तलवार फलंदाजाच्या डोक्यावर इथे फिरत असलेले आपण बघतो. इथे टिपला गेलेला आहे झेल आणि आणखी एका फलंदाजाचा निराशाजनक अंत झालेला आपण बघतो. बॅटर दिनेश मार्के अर्थात संघनायकाने यावेळेस खेळपट्टी सोडलेली आहे. दोन चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद केले तर त्याची विकेट हॅट्रिक इकडे कंप्लीट होऊ शकते. तो ठरू शकतो कोरावडेकर चषकातील तिसरा गोलंदाज आणि हे जर त्याने केलं तर डोंगरनामे गावचे भाऊसाहेब प्रवीणजी खुणे यांच्या वतीने 555 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत नयनजी धस. आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आयोजकांच्या वतीने तुमच्यासाठी ही सस्नेह विनंती. 5वा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज दीपक तयार आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय दिघे. आखूड टप्प्याचा चेंडू जयसाठी इथे प्रोड्यूस केलेला आहे. आता हे 2 फलंदाज फार बिनीचे फलंदाज बनलेले आहेत. हे 2 फलंदाजांना इथे जबाबदारी स्वीकारावी लागेल. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता ह्या अगदी टिचून भरलेल्या आहेत, परंतु तुमच्याकडे फक्त ज्ञान असून उपयोगाचं नसतं. त्या ज्ञानाचं योग्य वेळेवर तुम्हाला उपयोजन करता आलं पाहिजे. आणि असं म्हटलं जातं की तुमचं ज्ञान हे असं असावं की ज्याला स्थळ काळ आणि वेळेची सापेक्षता नसावी. म्हणजे तुम्ही कुठे आहात, तुम्ही कोणत्या वेळेला आहात, या सगळ्या गोष्टी खरं तर तिकडे मॅटर करणाऱ्या नसाव्यात. तुम्हाला तुमचं ज्ञान योग्य रीतीने वापरता आलंच पाहिजे. सामना आता तुम्ही फलंदाज तुमचे गमावता त्यावेळेस धावपलक तुमचं थोडं अशक्त बनतं आणि त्याचाच प्रत्यय आतापर्यंत आलेला आहे. 12 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. दीपक षटकातील शेवटचा चेंडू मयूरसाठी. मयूर पुढे आले होते, त्यानंतर फुलल यांचा यॉर्कर अतिप्रचंड वेगाने गोलंदाज दीपकने इकडे फेकला होता आणि डाबे इष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपण बघतो हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे. अतिरिक्त एक धाव इकडे मिळेल आणि यस गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप नोंदवला गेलेला आहे. यानंतरचा चेंडू चेक केला जाईल. अगोदरचे चेंडू जय दिघे या स्पर्धेमध्ये चेक केले जात नाहीत, नंतरचा चेंडू चेक केला जातो. या अगोदरही असे आक्षेप 3-4दा आलेले आहेत. आयोजकांचा हा निर्णय आहे. पुढे सरकले, त्यानंतर कव्हरच्या दिशेने हा फटका अत्यंत चांगला आहे. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल तितक्यातच तानाजी कुणेने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे. घर फिरले की घराचे वाशे फिरतात ही मराठीची म्हण आपल्याला माहिती आहे, परंतु ज्यावेळेस तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण होतं त्यावेळेस अशक्य अशा गोष्टी सुद्धा तुम्ही कॉन्फिडंटली शक्य करत असता. आणि 2 धावा याच दरम्यान इकडे पूर्ण झालेल्या आपण बघत आहात. बाउंड्री चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या वतीने इथे निर्णय दिला जाईल. बाउंड्री लाईनवर जो अटेम्प्ट झालेला आहे तो आश्चर्यकारकच आहे, कारण भरधाव वेगाने चेंडू सीमारेषेकडे मार्च होत असताना अगदी अंतिम क्षणाला चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये धाडलेला आहे. मुख्य व्यासपीठावर नयनजी धस साहेब उपस्थित आहेत. त्यांना रोहित धुमाळ यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. रोहित या, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान. सेफ अटेम्प्ट, सुरक्षित प्रयत्न, त्याचमुळे फक्त 2 धावा इकडे गृहीत असतील. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रशांत शेळकेचा वापर इथे केला जात आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जय दिघे. इक्वेशन कडे नजर टाकूया. 12 चेंडू आणि 48 धावा. 48 बनवायच्या असतील तर याच पद्धतीने त्या बनवू शकतात.
आणि त्यालाच इथे सुरुवात केलेल्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जय दिघे याने आणि एक टप्पा घेत असताना चेंडूला पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सुरुवात चौकाराने इथे मिळते. फलंदाज जय दिघे यांना, गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा तयार असतील. समोर ठेवले 21 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 21 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. प्रशांत पुन्हा एकदा रेडी असतील. पायांमध्ये ठेवलेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जर्सी नंबर 14 कम संडणीत. यावेळेस जयच्या वतीने चांगलं क्षेत्ररक्षण झालेले. एक धाव मिळेल. जी आक्रमकता गेली काही वर्ष आम्ही जय दिघे यांच्या फलंदाजीची पाहिलेली आहे, ती आक्रमकता कुठेतरी बोथट झाल्यासारखी वाटते का, हा फार मोठा प्रश्न आहे. कारण डाऊन दी ऑर्डर फलंदाजीसाठी येतात. काही वर्षांपूर्वी टॉप ऑर्डरचे फलंदाज आणि आक्रमक शैलीने खेळणारे सलामीवीर म्हणून त्यांची ख्याती होती. इथे पायांमधून ऑनसाइडला फटका खेळला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा इथे पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला मयूर येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मयूरकडे आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. पुन्हा पुन्हा तोच विषय आहे की क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य, ज्या पद्धतीची परिस्थिती असते त्या पद्धतीने निर्णय तुम्ही घेता. आणि क्रिकेटमध्ये मोमेंटमला फार मोठं महत्त्व आहे. म्हणजे कधी कधी तुम्हाला असा मोमेंटम मिळत जातो की तुमच्या धावाच धावा बनतात. कधी कधी तुम्हाला असा मोमेंटम मिळतो की तुम्हाला फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळत जातं. या पद्धतीचा मोमेंटम कॅरी करता आलं पाहिजे. इथे तो मोमेंटम आता गेन करतोय फलंदाज मयूर मार्के आणि पायांमध्ये ठेवलेल्या चेंडूला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका दाखवत असताना डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या वरून फेकतोय षटकार. सात चेंडू आणि 33 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकू. एक षटकार जर आला तर सामना जिवंत राहू शकतो आणि तोच खेळण्याचा इथे प्रयत्न जरूर केलेला आहे. पंचांचं बोट आबाळाकडे. ज्या फलंदाजाने या अगोदर षटकार दाखवला त्याला लगेचच खेळाडू कक्षामध्ये परतवण्यामध्ये यश मिळतंय. गोलंदाज प्रशांत शेळकेना आणि आतापर्यंत रविराज ब्लास्टरला लागलेला हा सगळ्यात मोठा आदरा बॅटर मयूर मार्के बाद. पायांमध्ये ठेवलेला चेंडू होता, भरधाव वेगाने हाताळला गेलेला होता. सरळ जाऊन चेंडू पायांवर आदळला आणि त्याचमुळे पंचांचं बोट आबाळाकडे गेले. फलंदाज इथे बाद होत असलेला आपण बघितला. मयूर मार्के सलामीसाठी गेले होते मैदानाच्या आतमध्ये, ते बाद झालेले आहेत. इक्वेशनकडे जर नजर टाकली तर 6 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज आमचे साथी समालोचक दीपक बिराडे सर गोलंदाजीच्या मार्गावर येत असलेले आपण बघू शकू. जर्सी नंबर 07 महेंद्र सिंग धोनीचे भलतेच फॅन आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. 33 धावा डिफेंड करण्याची जबाबदारी आहे. खरं तर कुशन फार मोठे, 33 धावांचं कुशन त्यांच्याकडे आहे. या अगोदर चेतन स्मृती चषकामध्ये विकेट हॅट्रिक मिळवणारा हा गोलंदाज आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल. जयसाठीचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जाणारा, हार्ड लेथ हिट केली जाते. शोल्डरचा अतिरिक्त वापर करत असताना गोलंदाजाला आपण बघतो चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. यष्टी रक्षक उर्वरित कामगिरी योग्य रीतीने पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि याचमुळे हा चेंडू निर्धाव आलेला आहे. 5 चेंडूंचा कैशेष, 5 मध्ये 33 धावांची गरज. वेळेचा अपव्यय करू नका. लगेचच सामन्याचा रिदम लॉस न करता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील. या सामन्यामध्ये नेमकं रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघाचं काय चुकलं यावर आपल्याला विचार करावा लागेल. सचिन बिराडे सलामीसाठी गेले होते. सचिन लवकर बाद झाले होते, परतले होते. परंतु फलंदाजी ज्यावेळेस तुमच्याकडे चांगली असते, भरभक्कम फलंदाजी असते. 7व्या क्रमांकाला सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मंगेश मार्के सारखा फलंदाजही अजून रेस्ट ऑफ द संघामध्ये उपस्थित आहे. परंतु फक्त आक्रमकतेकडे जाऊन चालत नाही. बघा 63 धावा जरी बनवायच्या असेल तरी याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक चेंडूला तुम्ही आक्रमक रीतीनेच खेळलं पाहिजे. चांगल्या चेंडूचा सन्मान तुम्हाला करता आला पाहिजे. स्ट्राईक रोटेट करता आली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की कोणत्या फलंदाजाकडे जास्त वेळ स्ट्रायकिंग एंड असावा. त्या पद्धतीचे निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत. आणि प्रत्येक वेळेस खरं तर
प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला. अति आक्रमकता बऱ्याचदा तुम्हाला भोवत असते आणि तीच भोवलेली आहे रविराज ब्लास्टर जांभुडेला. आणखी एक फलंदाज बाद होईल. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर क्रमांक 8 साठी मंगेश मार्के उपस्थित असलेले आपण बघू शकू. मुरबाड नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक मोहनदादा गडगे आणि विकासदादा वारगडे यांचं थोड्याच वेळात आगमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होणार आहे. या स्पर्धेत अनेकविध क्षेत्रातील मान्यवरांनी आतापर्यंत हजेरी लावलेली, उपस्थिती दिलेली आपण पाहिलेली आहे. राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर काही धार्मिक मंडळीही खरं तर इथे आगमित झालेली आपण पाहिलेली आहेत. सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी आताच ज्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सेवक, एक अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं सुशिक्षित व्यक्तिमत्व मोहनदादा गडगे आणि त्यांच्या साथीने विकास शेठ वारगडे या दोन व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. कोरावळेकर चषक 2024 यांच्या वतीने आपलं सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे उरतोय लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक चूक करतोय, चेंडूने सीमारेषा गाठलेली आपण बघत आहोत आणि हा चौकार आलेला आहे. उशीर झाला हे निश्चितच इकडे विषेद करावा लागेल, याचा उल्लेख इकडे करावाच लागेल, कारण 63 धावा बनवायच्या होत्या. 63 धावा म्हटल्या की प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 16 धावा तुम्हाला बनवणं गरजेचं असतं. यातच जर गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या. गोलंदाजी जय बिराडेची चांगली राहिली. दुसऱ्या षटकामध्ये दीपूने सुद्धा 6 धावा खर्च केल्या, त्याने 2 फलंदाजांना बाद केले आणि त्यानंतर मग इतर गोलंदाजांकडे 48 धावा उरल्या 2 षटकांमध्ये डिपेंड करण्यासाठी. त्यातच बॅकफुटला गेलेला डाव आपण रविराज ब्लास्टरचा पाहिला. फलंदाजाने निराशाजनक कामगिरी केली, गोलंदाजी तितकी चांगली राहिली नव्हती. हार्डलक टफलक रविराज ब्लास्टर जांभुडे, हार्डलक सचिन बिराडे, मयूर मार्के, बाबू मार्के, रमेश दस, दिनेश, जय, सुमित अँड ऑल टीम. या सामन्यातील सामनावीर